राधे राधे. जय श्री कृष्ण. मित्रांनो, दिवाळीपूर्वी तुम्हाला 5 अद्भुत आशीर्वाद मिळतील. तुमच्या आयुष्यात असे काहीतरी घडणार आहे जे योगायोग नाही तर पूर्णपणे शास्त्रीय सत्य आहे. आज आम्ही तुम्हाला त्या आश्चर्यकारक परिस्थितीची ओळख करून देणार आहोत. ज्योतिषशास्त्रात गुरुचे गुरु म्हणून ओळखले जाणारे देवगुरु बृहस्पती हे ज्ञान, भाग्य आणि समृद्धीचे प्रतिनिधी मानले जातात. आता या वर्षी दिवाळीपूर्वी येणाऱ्या क्षणाबद्दल बोलूया. 18 ऑक्टोबर रोजी देवगुरु बृहस्पती त्यांच्या उच्च राशीत कर्क राशीत प्रवेश करतील. हे तेव्हा होते जेव्हा त्याची शक्ती 100 पट वाढते. म्हणजेच ग्रह त्याच्या प्रभावाच्या शिखरावर पोहोचतो. कुंडलीनुसार गुरु सध्या शौर्याच्या घरात आहे आणि जेव्हा तो स्वर्गारोहण करतो तेव्हा हे परिवर्तन केवळ ज्योतिषीय घटना राहणार नाही, उलट तो तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणारा क्षण ठरेल. लक्ष द्या, हा तोच ग्रह आहे जो तुमच्या नशिबाच्या घरावर आणि 12व्या घरावरही राज्य करतो. जेव्हा असा शक्तिशाली ग्रह उच्च दर्जा प्राप्त करतो, जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये अनपेक्षित प्रगती दिसून येते. मग ती करिअर असो, संपत्ती असो किंवा स्थिरता असो. म्हणूनच या वर्षीची दिवाळी केवळ प्रकाशाचा सण नसेल तर प्रकाशाच्या देवता बृहस्पतीचे दिव्य आशीर्वादही घेऊन येईल. यामुळे तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. दिवाळीच्या अगदी आधी होणारे हे ग्रह परिवर्तन ही एक खगोलीय भेट असेल जी काही भाग्यवानांनाच मिळेल. फक्त लक्षात ठेवा, 18 ऑक्टोबर नंतर जेव्हा गुरुग्रह उच्च होईल तेव्हा तुमचे भाग्य बदलू लागेल. ज्या आयुष्यात तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत आहात ते बदल लवकरच सुरू होतील. जेव्हा गुरुग्रह त्याच्या उच्च अवस्थेत या स्थितीत प्रवेश करतो तेव्हा तो केवळ ग्रहाचा बदल नसतो, उलट ते त्या काळाचे लक्षण आहे जेव्हा जीवनाच्या भौतिक पैलूमध्ये नवीन प्रगतीचे दार उघडेल. तर मित्रांनो, त्या 7 अद्भुत आशीर्वादांबद्दल जाणून घेऊया. क्रमांक 1. पहिला आशीर्वाद. दिवाळीच्या अगदी आधी हे आसन तुम्हाला संपत्ती आणि समृद्धीशी संबंधित पहिले आशीर्वाद घेऊन येते. जर तुम्ही जमीन, इमारत, वाहन किंवा इतर कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याचा विचार करा. तर गुरुग्रहाचे हे भ्रमण तुमच्या बाजूने निर्णायक भूमिका बजावेल. सोप्या भाषेत सांगायचे तर या काळात तुमच्या आयुष्यात भौतिक समृद्धी येईल याची खात्री स्वतः गुरु करेल. यात काही शंका नाही, हा त्याचा दिव्य संकल्प आहे आणि या शुभ काळाचा परिणाम ज्याच्या नशिबावर होईल त्या प्रत्येकावर त्याचा परिणाम होईल. आता दुसरी परिस्थिती विचारात घ्या. 18 ऑक्टोबर रोजी देवगुरु बृहस्पती त्याच्या उच्च स्थितीत प्रवेश करताच त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात कीर्ती, सन्मान आणि प्रतिष्ठेची एक नवीन लाट येईल. हा सामान्य प्रभाव नाही. जेव्हा बृहस्पती ग्रह उच्च होतो तेव्हा तो समाजात एखाद्याला आदर आणि मान्यता देण्याची जबाबदारी स्वतःवर घेतो. हा का तुमचा असेल, हा का तुमच्या आईच्या आरोग्यासाठी खूप शुभ संकेत घेऊन येत आहे. ज्याच्या आईच्या आरोग्यात चढउतार आहेत त्याच्यासाठी हा का स्थिरता आणि सुधारणा आणेल. मालमत्ता खरेदी, विक्री किंवा भूखंड व्यवहार किंवा बांधकाम प्रकल्पामध्ये दीर्घकाळापासून अडथळ्यांना तोंड देणाऱ्यांसाठी हा बदल निर्णायक ठरेल. कदाचित टोकन पैसे दिल्यानंतर रखडलेला करार पुढे जाऊ शकत नाही किंवा बांधकाम प्रकल्प वारंवार पुढे ढकलला जात असेल. जर तुम्हाला अडथळ्याचा सामना करावा लागत असेल तर आता वेळ आली आहे जेव्हा ते अडथळे एक करून नाहीसे होतील. लक्षात ठेवा, गुरुचे 3 पैलू देवगुरु अत्यंत शक्तिशाली मानले जातात. ते जिथे आहे तिथून ते 5वे आहेत. त्याची कृपा 7व्या आणि 9व्या भावाला प्रकाशित करते. याचा अर्थ असा की हे संक्रमण केवळ एकाच क्षेत्रातच नाही तर एकाच वेळी जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये शुभता आणेल. क्रमांक 2. दुसरा आशीर्वाद. आता आपण पुढे जाऊया आणि विश्वाच्या स्वामी गुरुग्रहाचा प्रभाव या दिवाळीत तुमच्यासाठी कोणते इतर आशीर्वाद घेऊन येईल हे समजून घेऊया.
गुरुग्रहाचा पाचवा दृष्टिकोन सध्या 8व्या घरात असेल. हे घर खोली आणि गूढतेचे घर मानले जाते. हे घर मानसिक दबाव, अडथे, लपलेला खजिना, संशोधन, उच्च शिक्षण आणि वयाशी संबंधित समस्यांचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा दिव्य गुरु बृहस्पतीचे अमृतरूपी दर्शन या ठिकाणी होते तेव्हा ते प्रथम त्या व्यक्तीच्या जीवनातून ताण, भीती आणि मानसिक थकवा यासारख्या परिस्थिती दूर करण्याचा संकल्प करतात. अपूर्ण राहिलेली किंवा वारंवार रखडलेली कामे आता सुरळीतपणे प्रगती करतील. उच्च शिक्षण, संशोधन किंवा उत्तम विषयामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठीही हा काळ अत्यंत शुभ आहे. हा काळ नवीन संधी घेऊन येईल, विशेषतः ज्योतिष, अध्यात्म किंवा गूढशास्त्र यासारख्या क्षेत्रात रस असलेल्यांसाठी. शिवाय हा पैलू लपलेल्या संपत्तीच्या प्राप्तीचा देखील संकेत देतो. गुरुग्रहाच्या या शुभ प्रभावामुळे अनेकदा अशा परिस्थिती निर्माण होतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षितपणे आर्थिक मदत, वारसा किंवा नफा मिळतो. क्रमांक 3. तिसरा आशीर्वाद. आता देव गुरुच्या 7व्या पैलूबद्दल बोलूया, जो सध्या कर्मभावावर पडत आहे. कर्म हा जीवनाचा पाया आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्मण्येवाधिकारस्ते आणि जेव्हा गुरुग्रहाचा प्रभाव त्याच कर्मभावावर ठेवला जातो, जेव्हा तुम्हाला दैवी दृष्टी प्राप्त होईल तेव्हा तुमच्या कामाच्या नीतिमत्तेत, परिश्रमात आणि सामाजिक योगदानात उल्लेखनीय बदल दिसून येतील. ही दृष्टी तुमच्या कठोर परिश्रमांना केवळ मान्यताच देणार नाही तर तुमच्या कृतींना यश आणि महत्त्व देखील देईल. दिवाळीच्या आधी सुरू होणारी ही परिस्थिती तुमचे जीवन केवळ दिव्यामधूनच नव्हे तर गुरूच्या कृपेने येणाऱ्या प्रकाशाने भरून टाकेल. आता ही पहिली परिस्थिती खोलवर समजून घेऊया. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि गेल्या काही वर्षांपासून काम करत असाल, तुम्हाला कामाच्या ठिकाणी गेल्या काही काळापासून दबाव जाणवत आहे. कधीकधी तुमच्या बॉसचे वर्तन तणावपूर्ण वाटते किंवा कधीकधी तुमचे सहकारी तुम्हाला पाठिंबा देत नाहीत. ही परिस्थिती बदलणार आहे. 18 ऑक्टोबर नंतर तुमच्या कामाच्या क्षेत्रात एक नवीन घडामोडी घडेल. ऊर्जा वाढेल. ज्याने पूर्वी तुमच्या कठोर परिश्रमाकडे दुर्लक्ष केले होते ते आता तुमच्या क्षमता आणि योगदानाची कदर करू लागतील. तुमच्या कामाबद्दलचे तुमचे समर्पण आणि वचनबद्धता ओळखली जाऊ लागेल. जे सध्या बेरोजगार आहेत किंवा नवीन नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठीही हा बदल खूप शुभ संकेत घेऊन येत आहे. तुमचे कागदपत्रे तयार ठेवा, कारण हा का नवीन शक्यताचे दरवाजे उघडणार आहे. हे संक्रमण केवळ संधीच प्रदान करणार नाही तर तुमच्या आयुष्यातील पुढचे पाऊल उचलण्यासाठी तुम्हाला तयार करेल. चौथा आशीर्वाद. प्रकाशाचा देव बृहस्पती तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन येतो. तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात. हा का तुमच्या कामात सुधारणा करण्याचाच नाही तर तुमच्या कृतीमध्ये आत्मविश्वास परत मिळवण्याचाही असेल. जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल तर येणारा का तुमच्यासाठी विशेषतः शुभ संकेत घेऊन येत आहे. गुरुग्रहाच्या आशीर्वादाने व्यवसायाच्या प्रगतीचे दरवाजे आता उघडत आहेत. तुम्ही बराच काळापासून करत असलेला एखादा मोठा करार किंवा करार आता यशस्वी परिणाम देऊ शकतो. त्याचप्रमाणे कोणतेही रखडलेले व्यवहार किंवा अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही अनुभवत असलेला कोणताही रखडलेला व्यवसाय आता गती घेईल. तुमच्या कार्यक्षेत्रात विस्तारासाठी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. नवीन उत्पादन जोडणे असो किंवा तुमच्या व्यवसायाची पुनर्रचना करणे असो, गुरुग्रह तुमच्या कार्यक्षेत्रात आपली शक्ती वापरेल. या काळात तुम्हाला यश मिळेल. हे तुम्हाला असा आत्मविश्वास देईल की तुम्ही तुमच्या निर्णयांवर ठाम राहालच पण त्याचे परिणामही ठोस स्वरूपात पाहाल. क्रमांक 5. पाचवा आशीर्वाद. आता आपण गुरुग्रहाच्या 9व्या दशेबद्दल बोलूया, जो यावेळी त्याच्याच 12व्या घरावर येतो. हा दशे विशेषतः शुभ मानला जातो कारण तो अनावश्यक आणि वाया घालवणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवतो. जर तुमचा खर्च असंतुलित राहिला असेल किंवा तुमचे पैसे अलीकडे अनावश्यकपणे वाहून जात असतील तर आता परिस्थिती सुधारेल.
या काळात अशा खर्चांना प्रोत्साहन मिळणार नाही. कोणताही खर्च अनावश्यक असेल, परंतु तो जीवनातील आराम आणि ख्या प्रगतीशी संबंधित असेल. आता दुसऱ्या टप्प्याचा विचार करा. गुरुग्रहाची ही स्थिती तुमच्या जीवनातून आरोग्याशी संबंधित खर्च दूर करेल. कपात होण्याचे संकेत. गेल्या काही काळापासून उपचार, औषधे किंवा रुग्णालयात दाखल होण्याशी संबंधित अनावश्यक खर्चाचा सामना करणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. जर तुम्ही कायदेशीर वादात, खटल्यात किंवा दीर्घकाळापासून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणात अडकला असाल, तर गुरुग्रहाचा हा प्रभाव तुमच्या बाजूने निकाल लावेल. परदेशात राहणारे किंवा तिथे कायमस्वरूपी निवासस्थानाची वाट पाहणाऱ्यांना हे साध्य करणे कठीण होऊ शकते. या काळात त्याच्यासाठी आशेचे नवे दरवाजेही उघडतील. पुढील 49 दिवसांत परदेशात शिक्षण घेणे, परदेशात स्थायिक होणे किंवा मोठे करिअर यश मिळणे शक्य आहे. आता मी जे सांगू इच्छितो ते सर्वात महत्त्वाचे आहे. हे महत्त्वाचे आहे. याला अंधश्रद्धा समजू नका. हा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे जो ग्रहाच्या हालचाली आणि तुमच्या कर्मफलामधील खरा संबंध प्रकट करतो. म्हणून ही परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही केवळ श्रद्धेच्या आधारावर नव्हे तर जाणीवपूर्वक बृहस्पतीचीही दैवी कृपा अनुभवू शकाल. आता तुमच्या मनात हा प्रश्न उद्भवू शकतो, जर लाखो मेष राशीचे लोक असतील तर देवगुरु बृहस्पतीकडून सर्वांना समान लाभ मिळतील का? शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की हे शक्य नाही. कोणत्याही ग्रहाचा प्रभाव तुमच्या कुंडलीत योग्य स्थितीत आणि शक्तीमध्ये असेल तरच पूर्णपणे अनुभवता येतो. आता आपण जाणून घेऊया की गुरुचा आशीर्वाद पूर्णपणे प्राप्त करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करावेत. प्रथम, ज्यांच्या कुंडलीत गुरु 6व्या, 8व्या किंवा ज्यांचा ग्रह 12व्या घरात नाही किंवा क्षीण अवस्थेत नाही त्याच्यासाठी हा काळ विशेषतः शुभ आहे. अशा व्यक्तींनी खालील उपाय करावेत. जपमाळेत ओम गुरुवे नमःचा जप करा. तुमच्यासाठी जे अधिक सोयीस्कर असेल ते विष्णू सहस्रनामाचे पठण करा किंवा एका गुरुवारी पिवळ्या वस्तूचे सेवन करणे हा देखील एक सोपा उपाय आहे जो महत्त्वपूर्ण फायदे देतो असे मानले जाते. जर तुम्ही पुरुष असाल तर तुमच्या उजव्या हाताला पिवळा धागा बांधा. महिला तो डाव्या हाताला बांधू शकतात. मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि या दिवाळीत तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी आणेल. धन्यवाद.